दिवसेंदिवस तोट्यात चाललेल्या बेस्ट उपक्रमानं निवृत्त कर्मचाऱ्यांचे तब्बल 493 कोटी रुपये थकवल्याची आकडेवारी समोर आलेली आहे। बेस्ट उपक्रमाकडून थकीत देयक देण्यास टाळाटाळ केली जात असल्यानं उदरनिर्वाह करायचा कसा असा गंभीर प्रश्न बेस्टच्या 2000हून अधिक निवृत्त कर्मचाऱ्यांपुढे उभा ठाकलाय। पावसाळा सुरू असल्यानं पवना आणि इंद्रायणी नदीच्या पाण्याची पातळी गढूळतेचं प्रमाण त्यामध्ये वाढलेलं आहे। गढूळ अशुद्ध पाणी शुद्ध करण्यासाठी रासायनिक पदार्थांच्या प्रमाणाचाही वापर वाढलाय। त्यासाठी 3 कोटी 13 लाख रुपयांची रसायनं घेण्यात येणार आहेत। पुणे जिल्ह्यातील 393 पाणी नमुने मे आणि जूनमध्ये पिण्यास अयोग्य आढळल्याचं सार्वजनिक आरोग्य प्रयोगशाळेच्या अहवालातून समोर आलंय। यात जिल्ह्यातील ग्रामीण भागातील पाणी नमुन्यांसह पुणे महापालिका आणि पिंपरी चिंचवड महापालिकांनी तपासणी केलेल्या पाणी नमुन्यांचा समावेश आहे। शालेय शिक्षण विभागानं UDIS आणि सरल प्रणालीतील माहिती एकत्र करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे। या निर्णयामुळे आता 7,43,000 शिक्षकांना एकाच व्यासपीठावर माहिती भरण्याची सुविधा मिळणार आहे। त्यामुळे शिक्षकांचं काम आता दुपटीनं कमी होईल। महापालिकेच्या 64 भूखंडावरील झोपड्यांचा पुनर्विकासासाठी निविदा प्रक्रियेला चांगला प्रतिसाद मिळाला असून तब्बल 136 विकासकांनी निविदा भरलेल्या आहेत। या सर्व अर्जाची पडताळणी पालिकेकडून होणार आहे। तर 5 ऑगस्टला पात्र विकासकांमधून सर्वाधिक प्रीमियम देणाऱ्या विकासकांची निवड केली जाणार आहे। हवाई प्रवाशांचा प्रवास अधिक सुखद आणि समृद्ध करण्याच्या अनोख्या उपक्रमांतर्गत भारतीय विमानतळ प्राधिकरणानं पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या नव्या टर्मिनलमधील इमारतीमध्ये मोफत वाचनालय सुविधा सुरू केलेली आहे। त्यामुळे विमानाला विलंब होणार असल्यास प्रतीक्षा कालावधीमध्ये प्रवाशांना वाचनाचा आनंद घेता येणार आहे। नोकरी सांभाळून शिक्षण घेणाऱ्यांसाठी सोयीस्कर ठरणाऱ्या मुंबई विद्यापीठाअंतर्गतच्या दूरस्थ आणि ऑनलाईन शिक्षण केंद्राच्या शैक्षणिक वर्ष 2025-26 अंतर्गतच्या ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेला मुदतवाढ देण्यात आलेली आहे। विद्यार्थ्यांना पदवी आणि पदव्युत्तर स्तरावरील सर्व अभ्यासक्रमांसाठी ऑनलाईन पद्धतीनं 20 ऑगस्टपर्यंत अर्ज करता येणार आहे। मिठी नदीच्या सफाई कामामध्ये झालेल्या 65 कोटी रुपयांच्या कथित घोटाळ्याप्रकरणी ईडीनं मुंबईत 8 ठिकाणी छापेमारी केली आहे। या घोटाळ्यात बनावट सामंजस्य करारपत्र सादर करणाऱ्या कंत्राटदार कंपन्यांवर देखील छापेमारी करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोगाच्या वैद्यकीय समुपदेशन समितीनं वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या पहिल्या फेरीसाठीच्या नोंदणी प्रक्रियेला मुदतवाढ दिलेली आहे। राज्य कोट्याअंतर्गत राबवण्यात येणाऱ्या प्रवेश प्रक्रियेच्या नोंदणीसाठी राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षाकडून 4 ऑगस्टपर्यंत मुदतवाढ देण्यात आलेली आहे। सीईटी सेलनं इंजिनिअरिंग अभ्यासक्रमाची गुणवत्ता यादी जाहीर केली आहे। कॅप प्रवेशाच्या पहिल्या फेरीमध्ये 1,44,776 विद्यार्थ्यांना कॉलेजमधील जागांचं वाटप करण्यात आलंय। त्यातील 15,852 विद्यार्थ्यांचे प्रवेश अर्ज गोठवण्यात आले। महाराष्ट्र सरकारनं खासगी वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी 100% आरक्षण लागू करण्याचा आपला पूर्वीचा निर्णय मागे घेतलाय। केंद्र सरकार आणि संबंधित परिषदांनी विद्यमान जागा वाढवल्या तरच हा कोटा लागू होईल असं स्पष्टीकरण सरकारनं दिलंय। विधी 3 वर्ष अभ्यासक्रमाच्या प्रवेश प्रक्रियेचं वेळापत्रक गुरुवारी राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षाकडून जाहीर करण्यात आलंय। त्यानुसार पहिली गुणवत्ता यादी 2 ऑगस्ट रोजी जाहीर होणार असून 8 ऑगस्ट रोजी निवड यादी जाहीर होणार आहे। महाराष्ट्रातील 70 शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये इलेक्ट्रिक EV मेकॅनिक हे नवीन अभ्यासक्रम शिकवण्यात येणार आहेत। पर्यावरण संवर्धनावर आधारित योजना राबवण्यावर राज्य शासनाचा भर असून राज्यात सौर ऊर्जाशी निगडित तंत्रज्ञानांची आणि सोलार टेक्निशियन तसंच मेकॅनिक इलेक्ट्रिक व्हेइकलची गरज लक्षात घेऊन या क्षेत्रातील टेक्निशियनची मागणी वाढणार आहे। राज्यातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल आणि गरीब रुग्णांसाठी मुख्यमंत्री सहायता निधी कक्ष हा मोठा आधार बनलेला आहे। विशेषतः कोकण विभागात गेल्या 7 महिन्यांमध्ये 2,738 रुग्णांना तब्बल 25,86,37,000 रुपयांची मदत दिलेली आहे। गणेशोत्सवासाठी उभारण्यात येणाऱ्या मंडपामुळे पडणाऱ्या खड्ड्यांसाठी निश्चित करण्यात आलेला 15,000चा दंड पालिका प्रशासनाकडून रद्द करण्यात आलाय। त्यामुळे मुंबईतील हजारो मंडळांना मोठा दिलासा मिळालाय। पालिकेच्या या निर्णयामुळे आता खड्डा बुजवला नाही तर फक्त 2,000चाच दंड आकारण्यात येईल। गणेशोत्सवानिमित्त पुण्यातून कोकणात जाणाऱ्या भाविकांची वाढती गर्दी लक्षात घेता मध्य रेल्वेच्या पुणे रेल्वे स्थानकावरून 2 साप्ताहिक रेल्वे कोकणच्या दिशेनं सोडण्याचं नियोजन केलंय। पुणे रत्नागिरी पुणे या मार्गावर गाड्या धावणार असल्यानं भाविकांना दिलासा मिळणार आहे। मध्य रेल्वेनं गुरुवारी एसी लोकलच्या 12 फेऱ्या रद्द करून त्याऐवजी नॉन एसी लोकल चालवल्या आणि त्यामुळे एसी लोकलच्या नियमित प्रवाशांना घामाघूम होत प्रवास करावा लागला। परिणामी प्रवाशांनी रेल्वेच्या कारभाराबाबत नाराजी व्यक्त केली आहे।
धारावी पुनर्विकास प्रकल्पांतर्गत सुरू असलेली पात्रता सर्वेक्षणाची प्रक्रिया 12 ऑगस्टला पूर्ण होणार आहे। त्यानंतर सर्वेक्षण करणारी पथकं रहिवाशांच्या घरोघरी भेट देणार नाहीत। त्यामुळे ज्या रहिवाशांनी कागदपत्रांसह डीआरपी हेल्पलाईनवर संपर्क साधलाय त्यांचंच सर्वेक्षण होणार आहे। देशात एप्रिल ते जून 2025 या तिमाहीमध्ये सोन्याची मागणी 10% घसरून 134.9 टनांवर असल्याची माहिती वर्ल्ड गोल्ड काउन्सिलनं दिलेली आहे। गेल्या वर्षी याच काळात ही मागणी 149.7 टन होती। तसंच सोन्याची आयात 34% घसरलेली आहे। लोकलची तिकीट प्रणाली सोयीस्कर करण्यासाठी रेल्वेचे प्रयत्न सुरू असून आता व्हॉट्सअॅप सारख्या चॅट आधारित ॲपद्वारे तिकीट काढण्याची प्रणाली सुरू करण्याचा विचार सुरू आहे। याबाबत इच्छुक संस्थांसोबत नुकतीच बैठक झाली। हजारो गोरगरीब रुग्णांना स्वस्त दरात उपचार देणाऱ्या कुर्ल्याच्या भाभा रुग्णालयाच्या औषधांचा साठा संपला असून रुग्णांना बाहेरून महागडी औषधं खरेदी करावी लागतात। एक्स-रेसह रक्त चाचणी आणि इतर चाचण्यांसाठी खासगी प्रयोगशाळांवर विसंबून राहावं लागतंय। याबद्दल रुग्णांनी तीव्र संताप व्यक्त केलाय। छत्रपती संभाजीनगर ते परभणी दरम्यानच्या रेल्वे मार्गाचं दुहेरीकरण, नागपूर ते इटारसी दरम्यान 4थ्या रेल्वे मार्गाची उभारणी यासह 11,169 कोटी रुपये खर्चाच्या 4 रेल्वे प्रकल्पांना मंजुरी दिली आहे। महाराष्ट्रातील 2 रेल्वे मार्गांसाठी 7,630 कोटी मंजूर करण्यात आलेले आहेत। भंडारा जिल्ह्याच्या साकोलीतील जुना शहरात असलेला मुख्य तलाव फुटला आणि तलावातून मोठ्या प्रमाणात पाणी वाया जात असल्यानं परिसरामधील शेत शिवारात सध्या जलमय स्थिती निर्माण झालेली आहे। संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज यांचं सन 2025 हे सप्तशतकोत्तर सुवर्ण महोत्सवी जयंती वर्ष आहे। येत्या 15 ऑगस्ट रोजी गोकुळ अष्टमीला संत ज्ञानेश्वर महाराजांची 750वी जयंती साजरी होते आणि या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निर्देशानुसार संपूर्ण राज्यात 2025 हे वर्ष माऊली महोत्सव म्हणून साजरे करण्याचे परिपत्रक जारी केले। जळगाव जिल्ह्यामध्ये शेतमजूर टंचाईच्या समस्येमुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना यंदा आपल्या शेती पद्धतीमध्ये मोठे बदल करावे लागतात। यंदा अनेक शेतकऱ्यांनी पारंपरिक कापसाऐवजी मका आणि सोयाबीनसारख्या पिकांना प्राधान्य दिलंय। मात्र या पिकांमध्ये मोठ्या प्रमाणात तण वाढत असल्यानं शेतकऱ्यांनी तणनाशकाचा मोठ्या प्रमाणात वापर सुरू केलाय। एक असं नाव आहे की ज्याने आपल्या लेखणीनं अनेकांच्या रक्तामध्ये स्फुल्लिंग जागृत केलं। जगातल्या अनेक देशांमध्ये ज्यांचं साहित्य वाचलं जातं, प्रकाशित केलं जातं, संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीमध्ये ज्यांनी आपल्या गीतांनी या चळवळीला एका आगीचं स्वरूप करून दिलं आणि खऱ्या अर्थानं वंचितांचा आवाज हा समाजामध्ये पोचवण्याचं काम हे लोकशाहीर साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठेंनी केलं। पृथ्वी शेषनागाच्या डोक्यावर नाही तर ते कामगाराच्या तळहातावर आहे अशा प्रकारचा संदेश देणारे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे होते आणि म्हणून आज त्यांच्या जयंतीच्या निमित्ताने त्यांना अभिवादन करण्याकरता मी या ठिकाणी आलो आहे आणि निश्चितपणे वंचितांच्या विकासाचा जो मार्ग त्यांनी दाखवलेला आहे त्यावर चालण्याचा प्रयत्न आम्ही करू अशा प्रकारचा संकल्प देखील आज पुन्हा एकदा आम्ही करतो। महाराष्ट्राला नवीन कृषी मंत्री